नमस्कार. आज आपण करणार आहे 1 किलो बेसनाचे परफेक्ट मेजरमेंटनी शेवाचे लाडू. 1 महिना ठेवलं तरी खराब होणार नाहीत. मऊही राहतील. रेसिपीला सुरुवात करू. 1 किलो बेसन घेतलेलं आहे. बेसन तुम्ही कोणतंही घेऊ शकता. त्यामध्ये पाणी जसं लागेल तसं टाकायचं आणि सैलसर पीठ मळून घ्यायचं. तुम्हाला जर पिवळे कलरचे लाडू जर पाहिजे असेल तर त्यामध्ये 1 छोटा चमचा हळद टाकायची आणि थोडंसं मीठ टाकायचं. असं गोड पदार्थामध्ये मीठ टाकलं म्हणजे चवीला खूप छान असं लागतं आहे. थोडंसं टाकायचं, 1 पिंचच टाकायचं, जास्त वापरायचं नाही आहे. आणि सोरा घेतलेला आहे, बारीक शेवाचा सोरा घ्यायचा. मोठ्या शेवाचा वापरलं तर अशी मोठी मोठी शेव पडती, लाडू पण असे चांगले वाटत नाहीत. तेल गरम करायला ठेवलं आहे, थोडंसं त्यामध्ये पीठ टाकून बघायचं. पीठ टाकलं असं पटकन वरी आलं की तेल चांगलं गरम झालं आहे म्हणायचं. मिडियम गॅस ठेवायचा आणि त्यामध्ये शेव टाकून घ्यायची. हे बेसन पीठ भरताना असं दाबून दाबून भरायचं. 2च येडे टाकून घेतलेले आहेत. शेव टाकले की असे बुडबुडे येतात. हे बुडबुडे असे कमी झाले की लगेच शेव पलटी करून घ्यायची. आपल्या कडक शेव करायची नाही. लाडूसाठी मऊ शेव करायची. कडक जर शेव केली तर लाडू पण कडक होतात. पलटी करून घेतली की 1 सेकंदासाठी ठेवायचं आणि लगेच शेव काढून घ्यायची. मग दुसरी बॅच पण तयार झाली. अशीच पूर्ण शेव करून घेणार आहे इथं. शेव तळून घेतली की चाळणीवर काढायचं. काय एक्स्ट्रा तेल असतं तर निघून जातं आहे. आणि हलकी थंड झाली की ताटामध्ये टाकून घ्यायचं आणि असं हाताने चुरून घ्यायची. जेवढी होईल तेवढं बारीक करायची. मिक्सरमधनं करायची नाही, अशी हातानेच करायची. मिक्सरमधनं काय तर पूर्ण टेक्स्चर बदलते. त्यामुळे हातानेच करून घ्यायचं. बघा शेव सगळी बारीक करून झाली आहे. अशी सगळी बारीक करून घेतलेली आहे. एक आता मोठी कढई ठेवली, त्यामध्ये 800 ग्राम साखर टाकलेली. 1 किलो बेसन म्हणलं की 800 ग्राम साखर टाकायची किंवा तुम्ही 1 किलोला 1 किलो टाकलं तरी चालतंय. पण मी थोडीशी कमी टाकणार आहे. जेवढी साखर भिजन तेवढंच पाणी टाकायचं, जास्त पाणी वापरायचं नाही. थोडंसं साखरेच्या वरती पाणी आलं की तेवढंच टाकून घ्यायचं आणि गॅस चालू करून मिडियम गॅसवरती सारखं हलवत राहायचं. उकळी आली, उकळी आली की 5 मिनटं ठेवायचं. उकळी येऊन द्यायची. चांगली उकळून 5 मिनटं झाले की असं पाक घट्ट दिसायला लागला की लगेच चेक करायला घ्यायचा. जास्त पाक शिजायचं नाही, कारण 2 तारी पाक करायचं नाही, आपल्याला फक्त 1 तारी पाक करायचा आहे. एका प्लेटमध्ये थोडासा पाक टाकून घेऊ. गॅस बंद करायचा तोपर्यंत. गॅसचं चालू ठेवल्यावर 2 तारी पाक होतंय. असं पाक तयार झालेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा विलायची पावडर टाकायची. विलायची पावडर टाकली की असं मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण शेव त्यामध्ये टाकून घ्यायची, जे आपण बारीक करून घेतलेले आहे ते. असं मुंडं भांडं घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये चांगलं मिक्स करायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं, कारण विलायची पावडर टाकलेली. ती विलायची पावडर ते पूर्ण शेवायला लागली पाहिजे. काजू बदाम घेतलेले आहेत, 2 चमचे तूप टाकून त्यामध्ये तळून घ्यायचे. आपल्या आवडीप्रमाणे काजू बदाम मनुके काही वापरू शकतो आपण. नाही वापरलं तरी चालतं, ऑप्शनल आहे. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. सगळं एकसारखा पाक लागला पाहिजे चौकड शेवाला. त्यामुळे सगळं वर खाली करायचं आणि असं मोठंच भांडं घ्यायचं. मोठं भांडं घेतलं म्हणजे चांगलं हलवायला पण येते. शेव सगळी एकसारखी मिक्स करून झाली, त्यावरती झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनटासाठी असंच झाकण ठेवायचं. म्हणजे शेवामध्ये चांगला पाक मुरत आहे. 10 ते 15 मिनटानंतर चांगलं शेवमध्ये पाक मुरलेला आहे. आणि एकदा त्याला मिक्स करून घ्यायचं चांगलं असं. लाडू बांधायचे पहिलं. छान असं परफेक्ट पाक झालेला आहे आणि पाक पण बरोबर मापात झालेला आहे. आता लाडू बांधायला घ्यायचे. आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे असे लाडू बांधू शकतात. असं लाडू बांधून घेतला की त्यावरती 1 मनुका लावायचा आणि अर्धा बांध झालं की लगेच मनुका लावायचं, म्हणजे चांगलं असं बसतंय. आणि असं छान असे गोल गरगरीत लाडू करून घ्यायचे. सगळे लाडू आता असेच आपण करून घेणार आहे. तर तुम्हाला एक अजून करून दाखवते. मग असं हलक्या हाताने दाबायचं, जास्त काही दाबायची गरज लागत नाही आहे, कारण आपण शेव पण मऊ पाडलेली आणि परफेक्ट असं लाडूचं तयार झालेलं आहे. सगळे लाडू आता असंच करून घेणार आहेत. सगळे लाडू तयार झाले तर की छान असे शेवाचे लाडू दिसायला, बुंदीच्या लाडू सारखेच लाडू खायला लागतात. एक तोडून दाखवतो की छान असे आतमध्ये पर्यंत मऊ झाले तर. आणि थंड झाले की हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे. 1 महिनाभर टिकतात असेच मऊ लाडू राहतात. अर्धा तास जरा फॅन खाली डबा ठेवायचा, म्हणजे लाडू खराब होत नाहीत. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.